राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दिनबुळे यांच्यावर बरेच गंभीर आरोप केले होते आणि आपण थेट त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेलो आहोत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। आज मनसे सरचिटणीस कर्णबाळा दिनबुळे हे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। बरेच गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले। याचमध्ये मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि अमोल मिटकरी यांचा फोटो सुद्धा समोर आलाय। सर एक मिनिट तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही काल म्हणाला होतात की मी सरेंडर करणार आहे, पण आज तुम्ही या ठिकाणी दिसताय, काय याचा अर्थ काढायचा? आम्ही एंटीसिपिटीसाठी अप्लाय केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ती प्रक्रिया चालू आहे। मग पोलिसांना शरण जाणार नाही तुम्ही? जाणार ना, जाणार आहे। तुम्ही राज ठाकरे यांची पण भेट घेणार असं म्हणाला होता। ते सगळं झाल्यावर बघतो ना। नक्कीच, पण एक पंकज साबळे आणि अमोल मिटकरी यांचा देखील आता फोटो जो आहे तो आता समोर आलेला आहे, त्यामुळे बरेचशी चर्चा जडते की मॅच फिक्सिंग आहे का? मॅच फिक्सिंगवरती आमदाराचा असा घाम फोडला जातो का? तुमच्याकडे असं आहे? असं नाही आहे। ते एका जिल्ह्याची लोक आहेत, तर त्याच्यामुळे तो असेल पूर्वीचा कधीतरीचा फोटो, तो तुमच्या हाताला लागला। मी आता पाहिलं वरती टेलिव्हिजनला, मी पण ती बातमी पाहिली, पण ठीक आहे। नक्कीच। आणि विजय मालोकर यांचा जो मृत्यू झालेला आहे, यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे, त्यामध्ये तुम्ही जबाबदार आहात असं अमोल मिटकरी वारंवार म्हणतात। कसं आहे, मारणाराचा हात पकडू शकतो, बोलणाराचं तोंड पकडलं जात नाही। आता मला तिथेच जायचं होतं, परंतु असा काही विषय आहे की मी तिथे गेलो, मला सामोरे जायचं आहे। मी सामोरे जाऊन त्या काल फ्युनरलला मला जायचं होतं। मला असं वाटलं होतं की आम्हाला अँटिसिपेटरी भेटून जाईल आणि आज मी हे केलं, पण काल संध्याकाळी असं कळलं की माननीय कोर्टाने आम्हाला 7 तारीख दिली आहे। फेटाळला नाही, आम्हाला एंट्रीमसाठी त्यांनी सांगितलं की नाही, एंट्रीम नाही 7 तारखेला ह्याच्यावरती होईल। म्हणजे 7 तारखेपर्यंत माझ्याकडे वेळ आहे, तर मी जाणारच आहे ना। नाही तर मला जाऊन तिथे सरेंडर होऊन माझा बेल करून घ्यायचाच आहे। हां, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि पुन्हा दुःख जे आहे ते आहेच। आमच्या जय मालोकरचं ती न भरून येणारी आमची उणीव आहे। त्यामुळे तुम्ही काही म्हणा, परमेश्वरांनी प्रत्येकाला सुबुद्धी दिलेली आहे, त्यांनी तसं हे करावं। मनसेचे सरचिटणीस आहात तुम्ही। विजय मालोकर यांचं कुटुंब पण म्हणते आम्ही दुःखात आहोत आणि कठोरातली कठोर कारवाई, संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। अख्खा पक्ष त्यांच्या सोबत आहे। आज माननीय अमित साहेब तिथे पोहोचतात अकोल्यात, आणि मी पण पोहोचतोय आज कुठल्याही परिस्थितीत। मी आता एक ठिकाणी चाललो आहे, काय तुम्हाला सांगू शकत नाही कुठे चाललोय, पण तिथून मी डायरेक्ट निघणार आहे। आमची बघा पाण्याची वगैरे बॅग वगैरे भरल्यात, आम्ही निघतोय। ओके, कुणाला जबाबदार मानता या सगळ्या घटनेसाठी? सर, मी राजकारण करत नाही, ह्या गोष्टीचं राजकारण योग्य नाही। नाही प्लीज ऐका ना। बरं नाही वाटत आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय की या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिली। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।